अगं मावशी, ती बाई चुकीची आहे हेच तर प्रूफ करायचंय मला. तू बघ ना, मी अर्जुनला दूध पाजायला गेले होते ना, हे बघ गरम दूध सांडलंय तिने माझ्या हातावर, तेही मुद्दाम. आणि हात पाण्याखाली धरायला गेले, कपडे जरा साफ करायला गेले तर मुद्दाम तिने शॉवर चालू केला आणि मला पूर्ण भिजवलं. हे सगळं ती मुद्दाम करते. मावशी तू ऐक ना. तनिषा बस बस कर अडगाणं, कंटाळाला. तुझ्या नादाला लागून त्या दिवशी तिच्या रूमची झडती घेतली. नशीब समज ह्यांना कळलं नाहीये म्हणून. ह्यांना कळलं ना तो तुला पहिले घराच्या बाहेर काढतील आणि तुझ्या सकट मला पण. आता कुठे जाऊन आमचं कुटुंब एकत्र आलंय ग, शांतता आलीये, आनंद झालाय सगळ्यांना. तुझ्या अशा वागण्याने परत भांडण आणि वादविवाद नको आहेत मला. मी इथे त्या लीलाला पकडून देऊन मावशी काका यांच्या नजरेत स्वतःची इमेज स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते, तर ते सगळंच उलट होत आहे. जर असंच सुरू राहिलं ना तर चांगली इमेज दूर, मला एक घरातूनच बाहेर काढतील आणि माझं स्वप्न भंग होईल. मावशी आय एम सॉरी. मावशी अगं, या घरात वाद व्हावेत, भांडणं व्हावेत म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. मला खरंच ती लीला लबाड वाटली. आपला अर्जुन म्हणजे या घराण्याच्या वारसला तिच्यापासून धोका आहे असं मला वाटलं, म्हणून मी तिची माहिती काढायचा प्रयत्न करते. मावशी माझा खरंच दुसरा काहीच हेतू नाहीये. पण मावशी, जर तुला असं वाटत असेल ना की ती बाई योग्य आहे, तर आजपासून या क्षणापासून मी तिच्या वाटेलाही नाही जाणार. आय एम सॉरी मावशी. तू प्लीज चिडू नकोस ना, प्लीज. आई माझ्यापासून लांब आहे तर तूच आहेस ना माझ्यासाठी, हो की नाही? तू अशी चिडलीस ना की मी अशी सैरभैर होते मावशी. मला खरंच भीती वाटते की माझी आई, तू माझ्यापासून लांब जातेस. सॉरी सॉरी, प्लीज प्लीज चिडू नकोस मावशी, प्लीज. मी असं काही नाही करणार परत, प्लीज. सॉरी मावशी. मावशी मावशी, ही तनिषा लढते ते फक्त जिंकायला. मग त्या लढाईत तुझ्यासारखे सगळे सोडून जरी गेले ना तरी ती लढाई थांबवत नाही, जिंकेपर्यंत लढते. आणि एकदा का त्या लीलाला मी चुकीचा प्रूफ केला, तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला की तू, काका, सुजित सगळे माझ्या समोर हात सुटात, सगळे. आता बघच, ही तनिष कसं करते त्या लीलाला फिनिश. अहो शालिनी, कुठेच सगळे? हाक मारा त्यांना. सुजित, तनू, अरे तुम्हाला जेवणाच्या वेळा माहित नाही का? येता येत नाही वेळेवर. हे काय? तनू, सुजित कुठे? सॉरी मॉम, सॉरी डॅड. सॉरी 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 सॉरी. अहो काय, तुम्हाला जेवणाच्या वेळा माहिती आहेत ना, कुठे होतात कुठे तुम्ही? सॉरी डॅड, ते जरा महत्वाचा कॉल होता सो म्हणून उशीर झाला. सॉरी. बरोबर, ठीक आहे. ते अर्जुन कुठे आहे? सकाळपासून मी त्याला बघितलेलं नाहीये. अहो नाहीतर तो आजोबांना विसरेल. काय ग तनिषा, लीला कुठे आहे? तुला माहिती कुठे ती? मला नाही माहित काका. म्हणजे
ते म्हणजे ना एका देशाच्या रडारवर शत्रू देशाची विमानं आकाशात कुठे आहे हेच माहिती नसल्यासारखं झालं. तुझी तिच्यावर नजर असते ना आणि तुला माहिती नाहीये लीला कुठे आहे ते. कमाल झाली तुझी. नाही काका, मला खरंच माहित नाही ती कुठे आहे. 100 वर्ष जगणार आहे अर्जुन. आत्ताच आठवण काढली आणि आला बघा. लीलाताई, द्या अर्जुनला, द्या माझ्याकडे. हळू, सावकाश, सांभाळून. काय म्हणतायत अर्जुनराव? कसा जातोय तुमचा दिवस आता? काय तुमचं आपलं बरं आहे. उठायचं, झोपायचं, रडायचं, शिशू करायची, खायचं प्यायचं. पण तुमचा हा आजोबा दिवसभर खूप काम करतो बरं का, आणि काम करून थकतो. पण सांगू तुला, एकदा का तुझा चेहरा बघितला ना की दिवसभराचा शीण नाहीसा होतो. चला जेवायला वाढते. हो. काय हो, कोणाची वाट बघताय? मी मणीची वाट बघतोय. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं त्याला इतका वेळ का लागला ते. त्याला 2-3दा फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. अरे, या घरात सगळे शतायुषी होणार आहेत. अर्जुनची आठवण काढली, अर्जुन हजर. मणीची आठवण काढली, मणी हजर. अरे कुठे होतास तू? अरे तुझा पत्ता कुठे आहे? आणि काय रे, किती फोन केले तुला? तुझा फोन लागत नाहीये. हो, सॉरी, फोन डेड आहे. बरोबर, ठीक आहे. लीलाताई, अर्जुनला घ्या जरा. सावकाश घ्या. बर म्हणी, ज्या कामासाठी तू गेला होतास ते काम झालंय ना? अरे मला त्याचीच काळजी होती. हो हो साहेब, काम झालंय. तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे आता कुठलाच इश्यू येणार नाही. आणि तुमचं शिफारस पत्र होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच नाही. सगळी मुलं सुद्धा खुश झाली, तुमचा जय जयकार करत होते. हे सगळं करण्यात जरा वेळ गेला म्हणून यायला उशीर झाला. अरे ठीक आहे, ठीक आहे. दमला असेल ना तू. बस शालिनी, जरा गरम गरम जेवायला वाढा त्याला. हा मणी, बस ना तू खाली. बस बस. तनु, तुला सांगतो, मणी ना खूप हुशार आणि चाणाक्ष आहे. म्हणजे असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की तो कधी सॉल्व्ह करू शकणार नाही. माझ्या राजकीय कामात सुद्धा त्याचा मोलाचा वाटा आहे. तो नेहमी माझ्या बरोबर असतो. आपण आता गेले काही दिवस काय झालंय, मणीची धार जरा बोथट झालीय. पण आज त्यांनी हे काम करून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ती धार, ती झळाळी मणीला पुन्हा मिळाली आहे. हो ना? शाब्बास मणी, मला तुझा अभिमान वाटतो. नाही साहेब,